आले लोकांची देखील कॉलर टाईट होणार आहे. आमची ताई देखील आज खुश असेल, का नसावं. सासूरवाडीमध्ये आता ज्या वेळेस येईल ती देखील सांगेल क्रिकेट खेळावं तर आमच्या आहोन सारखं खेळावं. जावई बापूंचे गोडाऊन देखील आहेत, त्यामुळे पैसेवालेच आहेत ते. आकाशी ठाणगे यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. आता एटीएम ऑन झालंय. 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल षटकार हॅट्रिक साठी, आणि थोडंसं स्पीडअप करणं देखील गरजेचं राहणार आहे. थँक्यू सर्वांचं पुन्हा सरशार्दिक स्वागत. गेम ऑन. पहिला चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक एक धाव घेतली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगला आहे. त्या अनुषंगाने एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. जिंकण्यासाठी धावा बनवायचे तब्बल 27 धावांची आवश्यकता, आणि या मॅच मध्ये कुठेतरी पहिलं षटक फार महत्वाचं आहे. विश्वास सर, जर बघायला गेले तर पहिल्या षटकामध्ये मिनिमम तुम्हाला 15 धावा बनवणं गरजेचं आहे. तर 6 बॉल मध्ये 12. मी यासाठी बोलतोय कारण अंधार पडेल, अजून देखील 6 बॉल 12 बनवायला देखील अखेर होणार आहे. येस, डीप फॅक्टर त्या अनुषंगाने कुठेतरी फिल्डिंग करणाऱ्या संघाला देखील बेनिफिट मिळेल. परंतु आता पहिलं षटक महत्वाचं असेल टीम वाहुलीसाठी. हो, तेच तर चेंडू आपण पाहतोय. आणि दुर्गेश भोईरसाठी 3 चेंडूवरती 3 विकेट्स घेतले तर अक्षय कालुराम पाटील यांच्या वतीनं 1500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. कॅश प्राइज ऑन आहे, परंतु आता सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी. शरदजी जाधव साहेबांच्या वतीने देखील सुवर्ण संधी असेल. आयव्या जेल साठी 500 रुपये आणि 200 रुपये अजून कोणीतरी लावलेत ना, सो 700 रुपयाचं गणेश मारुती जाधव साहेबांच्या वतीने, म्हणजे 700 रुपये, म्हणजे 3 कॅच पकडा आणि आमचा पर डे 700 रुपयाचं कॅश प्राइज आता मात्र प्रेक्षकांसाठी असेल. परंतु झेल तुम्हाला पडद्याच्या बाहेर पकडायचा आहे, नाहीतर आतमध्ये येऊन झेल पकडाल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. 700 रुपयाचं कॅश प्राइज एका आयवा जेल साठी. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क. हो, परंतु गोलंदाजी धारदार पाहायला मिळते. धावाची संधी, आणि इथे पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या बॅटर पोहोचले देखील, आणि चांगली या ठिकाणी मात्र धाव घेतली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स, आणि वेगाने ही धाव फलकावरती जोडली आहे. धावसंख्या फलकावरती 2 धावा. आता जिंकण्यासाठी अजूनही 25 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 8, आणि 8 मध्ये बनवायच्या धावा 25. 8 चेंडू 25 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो, फटका तर दमदार आहे. उंची जास्त, लांबी गाठणार नाहीये, आणि इथे मात्र चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला विकेट गारत मधच्या आतमध्ये टीम वाहुली या संघाचा. फलंदाज शुभम, बॅक टू द पवेलियन. फलंदाज प्रणित वरती जबाबदारी, आणि या षटकातील हा अंतिम चेंडू मधच्या आतमध्ये फेकला जाईल. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. स्क्वेअर कट करतायत, परंतु क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला येतो, आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धावेच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती फक्त 4 धावा, आणि जिंकण्यासाठी आता 6 चेंडू आणि 6 मध्ये 23 धावेंची आवश्यकता. यस, कम ऑन डीजे. चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 23 धावेंची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रतीक वरती ही जबाबदारी आहे. 6 मध्ये 23 बनवायच्या. समोर प्रज्वल असेल याचं बॅटर. 6 चेंडू 23 धावा. चला, जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका आता, कारण की संध्याकाळचं सत्र डीप फॅक्टर, आणि आता 6 मध्ये 23 धावेंची आवश्यकता. कमालीचं बॅटल आपण पाहिलं या मॅच मध्ये. आता मात्र नक्कीच कुठला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल हे देखील पाहावं लागेल. होम साई चषकचा चॅम्पियन संघ कोण असेल. हो, हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न झालाय. पंच इथे तटस्थ आहेत. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांच्या वतीनं आलाय.
जबरदस्त मैदानावरती गोलंदाजी पाहायला मिळते यावेळेस. अजून एक चांगला बॉल, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. आम्ही म्हटलं होतं की अंधारामध्ये 12 ते 15 धावा बनवणे देखील थोडंसं अवघड आहे. यावेळेस अगदी मैत्रीपूर्व भावना पाहायला मिळते. त्या खेळाडूच्या बॉडीला हिट झाला बॉल, त्यानंतर खेळाडू आले आणि त्यांनी नक्कीच त्या खेळाडूशी हात मिळवलं. आता ही भावना फार महत्वाची आहे. ज्यावेळेस हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले की आले होते टॉस साठी, त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आमच्यामध्ये मैत्रीपूर्व लढत होणार आहे आणि आम्ही एकाच रस्त्याने दोन्ही घरी जाणार आहोत. अगदी बाईकला बाईक लागून घरी जाईल, मात्र ती पहिल्या आणि दुसऱ्या नंबरच्या ट्रॉफीमध्ये कुठली ट्रॉफी कुठल्या गाडीवरती असेल हे फार इंटरेस्टिंग आहे आणि ती कुठल्या गावात जाईल. 4 मध्ये 22 गोलंदाज तयार. तो आता पाहावं लागेल. लाईन आणि लेंथ मधून भरकटतोय ऑफस्टिकच्या बाहेर. आता मात्र 4 चेंडू मध्ये 4 षटकार आले तर या ठिकाणी मात्र 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आमचे गणेश दादा जाधव यांच्या वतीनं दिलं जाईल. कारण की आता जिंकण्यासाठी 21 धावेंची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील 4 आणि 4 मध्ये 21. रील स्टार आमचे गण्याबाई आता आपण पाहतोय सिनेमॅटिक कव्हरेज घेत आहेत. आणि आता मात्र पुणेशा वाईट, आणखी एक वाईट. अजून एक सामना संपलेला नाहीये. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 4 मध्ये 20 धावेंची आवश्यकता. 4 बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता. आणि एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, स्टंप कोणी उचलून घेऊन जायचे नाहीयेत. उद्या परत टुर्नामेंट आहे. जवळपास 5 स्पर्धा मी कव्हर केल्यात आता लगातार 5 दिवसांमध्ये, 5 ते 6 दिवसांमध्ये. आणि प्रत्येकाचा डायलॉग एकच आहे, उद्या आपली स्पर्धा आहे नवीन, पण उद्या नक्की आहे. आणि जर कोणी घेऊन गेला, एक स्टंप उचलला तर 2,000 रुपयाची पॅनल्टी. आता उचला 4 स्टंप उचला, 8,000 रुपयाचा फायदा. यावेळेस बॅटची एज, थोडासा बॉल टर्न होतोय. मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळेल. आता ही मॅच 3 लिगल बॉल टाकले तर ओव्हर होईल. 3 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 19 हे विजयाचं समीकरण असेल. स्टंप कोणी उचलून घेऊन जायचं नाहीये. स्टंप जर कोणी उचलून घेऊन गेला, एका स्टंप मागे 2,000 रुपयाची पॅनल्टी. बस 3 चेंडू आणि आता जिंकण्याचं समीकरण आपण 19 धावांचं पाहतोय. आता मात्र सामना थोडासा टर्न झाला. एखादा खराब चेंडू पुण्याच्या कमबॅक टीम वाहुलीचं, परंतु सध्या भोईरगाव संघाचं कौतुक करावं लागेल. हो, इथे मात्र हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल आणि आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम भोईरगाव या संघाला आपण पाहतोय. चेंडू शिल्लक असतील 2 आणि 2 मध्ये बनवायच्या धावा तब्बल 18 धावा. दोन चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता. आणि आता मात्र सामना कुशल मुवमेंटला आलाय. हो, इथे मात्र हा चेंडू डॉट आणि आता विजयाच्या फक्त 1 पाऊल मागे टीम भोईरगाव संघाला आपण पाहतोय. सर्वांचा पुन्हा हार्दिक आभार व्यक्त करतोय. ऑर्गनायझरचा आभार, आम्हाला संधी दिली त्या सर्वांचा आभार. आणि इथे मात्र 1 चेंडू आता मात्र या स्पर्धेतील शिल्लक आहे. अंतिम 1 चेंडू, विजयाच्या दिशेने वाटचाल भोईरगाव या संघाची. आणि आता हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. बॅक ऑफ द हँड आणि इथे सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय टीम भोईरगाव या संघाने. भोईरगाव संघ ठरतोय या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ. पण या आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर या. आपण इथे लगेचच बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. कुणाल दादा भोईर
यांच्या वतीनं 4 दिवस पाण्याची व्यवस्था आम्हाला मिळाली, त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. या आपण मंचावरती या, कुणाल दादा या, आपण मंचावरती या आणि सेलिब्रेशन नंतर आपण स्टंप जमा करा आयोजकांना. कुणालजी पाटील साहेबांना विनंती असेल, निलेशजी जाधव आपण देखील या, रोशनजी भोईर आपण देखील या, सर्वांना विनंती आपण या, कारण की सर्वांचा या ठिकाणी मात्र मोलाचं सहकार्य लाभलं आणि सध्याच्या घडीला चांगला खेळ देखील राहिला. चला आपण सर्व संघ या, टीम वाहोली, टीम भोईरगाव, टीम चौधरपाडा आणि त्याचबरोबर टीम कळंबोली, चारही संघ आता आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या, कारण की इथून आपण आता अंतिम सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. आपण शुभ सन्मान देखील करणार आहोत. आमचे पंच या, पंचांचा देखील आपण सन्मान करूयात. आमची ऑफिशियल टेलिकास्ट टीम, लाईव्ह टेलिकास्ट, डीजे मास्टर आणि जे आमचं क्रीडांगण सजव मंडप डेकोरेटर्स आपण देखील या, सर्वांचा आम्ही इथे शुभ सन्मान करणार आहोत, कारण की मुळाचं सहकार्य सर्वांचं लाभलंय आणि त्या अनुषंगाने सर्वांचा आम्ही पुनश्च आभार व्यक्त करतोय. सर्व आयोजकांचा देखील आभार. चला पंच आपण या, प्रवीणजी विषय आपण या, सर्वजण या, सर्वांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या वतीनं. अंकुशजी गायकर आपण देखील, आपला देखील सन्मान केला जाईल. गणेशदादा जाधव या, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा. आमच्या पंच कमिटीचा आपण सन्मान देखील प्रथमतः आपण करूयात, त्यांचा सन्मान, गणेशदादांचा प्रथमतः आपण सन्मान करूयात, कारण की मोलाचं योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी लाभलंय. विवेक आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण आणि नक्कीच आमचे गणेशदादांचा इथे आपण शुभ सन्मान करूयात. या स्पर्धेच्या वतीनं सन्मान केला जाईल. चला गणेश दादांचा आपण यथोचित सन्मान करतोय. गणेश दादांच्या वतीने खऱ्या अर्थानं आम्हाला विशेष सहकार्य लाभले, त्यांचा आम्ही विशेष असा आभार व्यक्त करणार आहोत. फक्त थोडस बाजूला व्हायचं विनंती असेल, सर्वांनी थोडस बाजूला व्हा विनंती आहे. थोडस त्या साईडला राहिले चालतील, पण या साईडला राहू नका ही विनंती. मागे व्हा भाऊ प्लीज, थोडस मागे व्हा. यथोचित सन्मान केला जातोय. उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा गणेश मारुती जाधव साहेब यांचा विशेष सन्मान केला जातो, ज्यांच्या वतीने आम्हाला विशेष सौजन्य लाभलंय, ज्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. शरद दादा जाधव साहेबांना देखील विनंती असेल, दादा प्लीज आपण आपला यथोचित सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थिती दाखवायची आहे. अक्षयजी जाधव यांच्या शुभ हस्ते शरद दादांचं यथोचित सन्मान करण्यात येईल. गाव कमिटीचे माजी सचिव शरद दादांचा देखील यथोचित सन्मान करण्यात येईल. तसेच शुभम रमेश बांगर यांचा देखील यथोचित सन्मान करणार आहोत. करण जाधव यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान करण्यात येईल. चला शुभम दादा आपण देखील उपस्थिती दाखवायची, आपला देखील यथोचित सन्मान करण्यात येईल. चला पृथ्वी जाधव, पृथ्वी एंटरप्राइजेसचे सर्व ज्यांच्या वतीने आपल्याला मालिकावीर साठी टॉवर फॅन सौजन्य झालंय, त्यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात येईल. तसेच प्रदीप दादा बांगर यांचा देखील यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे. प्रदीप दादा बांगर साहेबांचा देखील यथोचित सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे.
चला पृथ्वीदादा जाधव, पृथ्वी एंटरप्राइजेसचे सर्व ज्यांच्या वतीने आपल्याला मालिकावीर साठी टॉवर फॅन सौजन्य झालंय. कुणाल हरिभाऊ भोईर यांच्या वतीने आम्हाला पाणी सौजन्य झाले, कारण उन्हाळ्यामध्ये जल हे तो जीवन आहे. पावसाळा जरी असला तरी उन्हाचा तडाखा भरपूर बसतो आणि उन्हामध्ये पाणी फार महत्वाचं असतं, त्यामुळे त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा देखील यथोचित सन्मान आपण करणार आहोत. थँक्यू सो मच कुणाल भाऊ, आपलं देखील मनापासून आभार. कुणाल भाऊ प्लीज आपण या. कुणाल भाऊंचा यथोचित सन्मान देखील आपण करणार आहोत. चला कुणाल भाऊंचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. चला थोडस फटाफट करू ना आपण, म्हणजे कसं वेळ आपला थोडा वाचेल. थोडस वेळ वाचवणं